मंदिरात नक्की या. खूप सुंदर असे मंदिर आहे हनुमान देवताचे, आणि त्याच्या साईडला असणारा निसर्ग बघून तुम्ही प्रेमात पडाल. निसर्गप्रेमी असाल तर नक्की या ठिकाणी या. कारण आता तुम्हाला मी जो व्ह्यू दाखवणार आहे या पॉईंटवरून, तो तर अतिशय सुंदर आहे. बघा तुम्हाला दाखवतो. हा बघा, एक नंबर पॉईंट बघा. हे समोर आहे जीवदानी माता. हे बघा, म्हणजे तुम्ही बोलू शकता या डोंगरावरून तुम्ही संपूर्ण विरार पाहू शकता. नमस्कार मित्रांनो, अजित बिरोडकर ऑलिवन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी कोकण सिरीजचे 5 ते 6 व्हिडिओ टाकले, तेही जाऊन नक्की बघा तुम्ही. आता आपण पुन्हा मुंबईला आलोय, तर आज आपण अशा मंदिरामध्ये जाणार आहोत जे की खूप कमी लोकांना माहीत आहे. हनुमान मंदिर. एक टेकडीवरती हनुमान मंदिर आहे जे की निसर्गाच्या सानिध्यात बसलेले आहे, पण खूप कमी लोकांना माहीत आहे. जर तुम्हाला शनिवारी तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जात असाल तर या हनुमान मंदिरमध्ये जा, तुम्हाला काहीच रश वगैरे भेटणार नाही. नाहीतर हनुमान मंदिरला बाकी ठिकाणी तुम्ही बघता रांगेत वगैरे उभं राहायला लागतं, पण तुम्ही इथे जायचं तुम्हाला काहीच क्राऊड भेटणार नाही. तर आता आज आपण सुंदर असे हनुमान मंदिर एक्सप्लोर करणार आहोत, जे की आहे घासकोपरीला. तिकडे कसं जायचं वगैरे तुम्हाला मी सांगणार आहे. विरार स्टेशन पासून फक्त 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती सुंदर मंदिर आहे. चला आता आपण तिकडे जाऊया. हे बघा, या मंदिरात येण्यासाठी तुम्हाला विरार ईस्टवरून घासकोपरी रिक्षा पकडावी लागेल. 20 ते 25 रुपये तिकीट आहे. त्यानंतर तुम्हाला मंदिराच्या बाहेरच सोडतील. बघा, श्री शनेश्वर मंदिर जे आपण एक्सप्लोर करणार आहोत, पण मेन मंदिर आपल्याला हनुमानचे एक्सप्लोर करायचे, जे की खूप कमी लोकांना माहिती आहे. त्याच्या आधी साईडला असणारा शनी मंदिर आपण एक्सप्लोर करतोय. बघा सुंदर असे शनी देवतांची मूर्ती. विरार पूर्व येथील घासकोपरी भागात वसलेले हे शनी मंदिर खूप सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे. या परिसरात एक अत्यंत श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र मानले जाते. डोंगरावर स्थित हे मंदिर त्याच्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखले जाते. बघा, सोबतच तुम्ही गणपती देवांचे सुंदर असे मूर्तीचे दर्शन घेऊ शकता. स्थानिक पौराणिक आणि मौखिक परंपरेनुसार हे मंदिर खूप जुने आहे. येथे डोंगरावर शनी देवतांसोबतच हनुमान मंदिर आहे, जे की आपण एक्सप्लोर करणार आहोत. बघा, सुंदर अशी शनी देवतांची मूर्ती बघू शकता तुम्ही. शनिवारी या मंदिरात खूपच लोकांची गर्दी असते. आणि त्याच्या साईडला असणारा हनुमान मंदिरात तुम्हाला मी घेऊन जाणार आहे. तिकडे बघा, तिकडे प्रत्येक शनिवारी तुम्ही येऊ शकता. इथलं वातावरणच वेगळं आहे. तिकडे आपण जाणार आहोत. शनी मंदिर एक्सप्लोर केले ते मंदिर तिथून मग 2 मिनिटाच्या अंतरावरती बघा घासकोपरी स्कूल आहे. तिथून आपल्याला वरती जायचं आहे. ते हनुमान मंदिर आहे, ते एक्सप्लोर करायला तुम्हाला चढायला लागेल थोडंफार. बघा, 10 ते 10 पण नाही, थोडंच मिनटं, 5 मिनटं मुश्किल आहे, पण ते चढावं लागेल तुम्हाला. तिथून व्ह्यू दाखवणार तुम्हाला मी. बघा, डोंगर आहे मस्त. त्या साईडने विरार शहराचा तुम्हाला 360 व्ह्यू दाखवेन मी. खूप सुंदर असं हे मंदिर आहे, जे की डोंगरात आहे आणि खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यात आपण एक्सप्लोर करणार आहोत. बघा, थोडीफार डाग आहे. बघा, तिथे शनी मंदिर आहे. बघा, त्याच्याच वरती आहे हनुमान मंदिर. तुम्हाला दाखवत, वरती गेल्यावर समजेल तुम्हाला किती भारी आहे. बघा, चालायचं कसं आहे, वाट पूर्ण थोडीशी आहे वाट. इथे सांभाळून या तुम्ही. बघा, इथून कशी आहे वाट दाखव तुम्हाला. बघा, गावच्या साईडला कशी वाट असते तशी वाट आहे. बघा, इथून व्ह्यू बघा विरार शहराचा. वरून दाखवणार आहे तुम्हाला, तरी पण बघा इथून कसं दिसतं विरार शहराचा व्ह्यू. तिथे पण एक मंदिर आहे, पण जाताना बघू. बघा, सुंदर असे मंदिर आहे त्या साईडला. तर पण पहिलं हनुमान देवाचं दर्शन घ्यायला लागेल, तेव्हा लहान मुलं खेळतात. बघा, वाट बघून घ्या तुम्ही, आरामात जा वरती जाण्यासाठी. बघा, थोडा टायमाला येणार, त्याच्या आधी बघा पूर्ण कसं दिसतंय वरून व्ह्यू. बघा, एक नंबर. त्यावरती जाऊया आपण टेकडीवरती. थोड्या टायमात ज्याच्या आधी आपण आलोय त्याचं दर्शन होणार आहे, हनुमान देवता. चला, आता आपण थोड्या टायमावरती स्पॉटवरती पोहोचणार आहोत. बघा, या साईडला बघा तो शनी मंदिर, त्या साईडला पण दुसरा मंदिर आहे. ते बघा, तिथे आपण ऑलरेडी व्हिडिओ केला आहे, तो की स्वयंभू वैष्णवी देवीचा आहे. तोही जाऊन तुम्ही नक्की बघा. तो बघा मंदिर, तो स्वयंभू वैष्णवी देवीचं मंदिर आहे विरारमधील. तोही जाऊन तुम्ही नक्की बघा. आता आपण वरती जाऊया, तिकडे स्पॉटवरती हनुमान देवताचे दर्शन घ्यायला. बघा, इथे काहीच गर्दी नाही आहे. निसर्गाच्या कुशीत डोंगरावरती लपलेले हनुमान मंदिर. बघा कसं दिसतंय, एक नंबर व्ह्यू आहे. बघा, तुम्ही बघतल्या थोडे सुंदर असे रूप आहे. बघा, थोड्या टायमात पोहोचू आपण मंदिरामध्ये. बघा, लहान मुलं आहेत. बघा, कसला व्ह्यू दिसतो. बघा, एक नंबर. बघा, ते सुंदर आहे हनुमान देवताचे मंदिर. बघा,
3 स्टेप चढायचे फक्त आपल्याला. आणि हे येणार हनुमान देवताची सुंदर अशी मूर्ती बघा. खाली बघू शकता हनुमान देवताच्याच मूर्ती आहेत. बघा अशी सुंदर अशी मूर्ती आहे. बघू शकता तुम्ही वरती बघा कसं मंदिर सजवलेलं आहे. एक नंबर मूर्ती आहे बघा. विरारपासून 5 ते 6 किलोमीटरवरती पोपटी गावात सुंदर असे मंदिर आहे, जे खूप कमी लोकांना माहीत आहे, जे आज आपण एक्सप्लोर करतोय. बघा या साईडने दाखवतो तुम्हाला व्ह्यू. या साईडला पण खाली मंदिर आहे बघा. यावरून तुम्ही व्ह्यू बघू शकता 360. बघा कसं व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे. संध्याकाळीच्या तुम्ही मी पण संध्याकाळी सगळे जाणून बुजून बघा. ते लहान मुले सर्व खेळतायत मस्त. तुम्हाला 4 साईडने दाखवतो व्ह्यू बघा. बघा छोटंसं डोंगर आहे त्या साईडला, त्या साईडने तुम्हाला दाखवतो मी. छोटी मुलं खेळतायत. इथून ट्रेन जातात समोरून तुम्ही बघताय. ती पूर्ण वैतरणा नदी आहे. कसला व्ह्यू दिसतोय विरार शहराचा पूर्णपणे. एक नंबर बघा मंदिर कसं आहे. सिंगल हनुमान देवताचं ते बघा. त्याच्या आसपास खूपच मंदिर आहेत. इथे आलात तर तुमच्या मन प्रसन्न होईल संध्याकाळी त्या सनसेटच्या टाइमवर. मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा सूर्यकिरणे थेट पवनपुत्र हनुमानांवर पडतात, तेव्हा मंदिरात एक अलौकिक आणि दैवी दृश्य पाहायला मिळते. ते तुम्ही अजिबात मिस करू नका. त्यासाठी तुम्हाला या जागेवर यावं लागेल. विरार पूर्व घासकोपरी या भागात असलेले सुंदर हनुमानांचे मंदिर या डोंगरावर बसलेले एक निसर्गरम्य आणि अतिशय शांत धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि आध्यात्मिक वातावरणासाठी ओळखले जाते, जिथून तुम्ही विरार शहराचा 360 व्ह्यू बघू शकता. कसे सुंदर असं निसर्ग रम्य वातावरण आहे वरती. आणि तुम्हाला आता थोड्या टायमाने दाखवतो. इथून ट्रेन वगैरे पण तुम्ही बघू शकता. हे बघा ही मालगाडी जाते बघा. सुंदर असा व्ह्यू आहे या डोंगरावरती. तुम्ही आलात देवदेवतांचे दर्शनही करू शकता, कारण ते शनी मंदिर आहे. आता तुम्हाला हनुमान मंदिर दाखवलं आणि जाता आता एक सुंदर असे मंदिर आहे, ते पण आपण एक्सप्लोर करणार आहोत. हे मंदिर विरारच्या चंदनसा रोडवरील कोपरी भागात एका टेकडीवर स्थित आहे. शांत जागेत असल्यामुळे एक हिडन अर्थात अनेक पर्यटकांच्या दृष्टीने लपलेले आणि कमी गर्दी असणारे ठिकाण आहे. म्हणून तुम्ही आता जर शनिवारी येणार असाल तर हनुमान देवताचे दर्शन घेण्यासाठी इकडेच या, कारण बाकी मंदिरामध्ये खूप गर्दी असते. बघा आता तुम्हाला मी पहिली डावी साईड दाखवली, आता उजव्या साईडला आपण जाणार आहोत. बघा सुंदर असे झाड आहे बघा. मस्त वरती आलात तुम्ही तिथे झाडावरती बसू वगैरे शकता, झाडाच्या खाली सावलीमध्ये, आणि वरती डोंगरातून हवेचा अनुभव घेऊ शकता. आणि त्या साईडला बघा त्या बघा आता आपण दुसरी साईड कव्हर करतोय. बघूया तिकडून तुम्हाला जीवदानी मातेचा व्ह्यू दाखवतो. असे म्हणजे जीवदानी मातेचं मंदिर आहे त्या साईडला. ही साईड आपण कव्हर केली सर्व. एक नंबर वातावरण आहे इथे. तुम्ही येताय तर संध्याकाळी या, कारण त्यावेळी सूर्यास्त होईल, त्यावेळी तर अजून भारी असेल. पण बघा चालते वेळी खूप डेंजर आहे बघा. चालते वेळी नीट लक्ष द्या फक्त इकडे आल्यानंतर, कारण डोंगराच्या वरती आहे हे मंदिर हनुमान देवताचे. बघूया तुम्ही या मंदिरात नक्की या. खूप सुंदर असे मंदिर आहे हनुमान देवताचे, आणि त्याच्या साईडला असणारा निसर्ग बघून तुम्ही प्रेमात पडाल. निसर्गप्रेमी असाल तर नक्की या ठिकाणी या, कारण आता तुम्हाला मी जो व्ह्यू दाखवणार आहे या पॉईंटवरून, तो तर अतिशय सुंदर आहे. बघा तुम्हाला दाखवतो. हा बघा एक नंबर पॉईंट बघा. हे समोर आहे जीवदानी माता. हे बघा म्हणजे तुम्ही बोलू शकता या डोंगरावरून तुम्ही संपूर्ण विरार पाहू शकता. 360 व्ह्यू विरार शहराचा. हेच ते सुंदर मंदिर जे की आपल्याला खूप आधीच एक्सप्लोर करायचं होतं, पण टाइम भेटत नव्हता. बघा पुन्हा एकदा बघा एक नंबर व्ह्यू, एक नंबर. चला आता पुन्हा एकदा सुंदर मंदिर दाखवतो. हे मंदिर नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि आध्यात्मिक वातावरणामुळे ओळखले जाते. बघा खूपच सुंदर असे मंदिर आहे, आणि त्याच्या साईडला तुम्ही निसर्गाचे सौंदर्य बघू शकता. तर तुम्ही कधी येत आहे मंदिरामध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता इथे आपण व्हिडिओ करता करता आपल्याला एक तिच्या साईडला असणारा सुंदर असे गणपती मंदिर दिसले. तिकडे सुंदर असा नजारा बघू शकता.
चारी साईडली तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. ज्यावेळी सूर्यास्त होईल त्यावेळी तर बघायला एक नंबर असेल, पण आपल्याला थोडं लेट झालं आहे, आपल्याला दुसरीकडे जायचं त्यामुळे आपण कवर करत नाही. पण तुम्ही आलात तर संध्याकाळीच या. एक नंबर व्ह्यू आहे त्या मंदिराचा, हनुमान मंदिराचा. तो बघा तो दिसतो शनी मंदिर, त्याच्यावरती तो दिसतो जो हनुमान मंदिर. त्याचे 2 दर्शन झाले. त्यानंतर आता आपण इकडे जाणार, तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे बघा. हे बघा त्याला विचारा, हा मंदिर आहे गणपती देवाचं मंदिर. तिकडे आपण जाऊया आता दर्शनाला. बघूया गणपती देवाचे मंदिर बोलले, आता बघूया कोणते मंदिर आहे. सुंदर असे मंदिर आहे, ते पण आपण एक्सप्लोर करूया आता आलोय तर. एवढं आहे इकडे बघूया. हे बघा हे सुंदर असे बाग देवता आहेत. नंतर बघा तुम्हाला बोललो ना गणपती मंदिर आहे ते दाखवतो तुम्हाला. सुंदर असे गणपती मंदिर आहे ते शनी मंदिराच्या इथूनच जवळच आहे. पाठच्या साईडला विचारा तुम्ही गणपती मंदिर बघा. सुंदर अशी गणपती देवाची मूर्ती आहे. आणि बघा सरस्वती देवी आहे त्या साईडला. बघा छोट्या छोट्या मूर्ती आहेत, सुंदर अशी मूर्ती आहे बघा. तुम्ही या मंदिराचं दर्शन करू शकता. तिथूनच 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे शनी मंदिरच्या इथून. हे बघा दर्शन झालं, आता बाहेरून दाखवतोय बघा. सुंदर असे वाघोबा मंदिर आणि गणपती मंदिर साईडलाच आहेत बघा. तर बघा तुम्ही इथे आलात तर तुम्ही 2 ते 3 मंदिराचे दर्शन करू शकता. हे बघा गणपती मंदिर घासकोपरी. तर घासकोपरी 4 ते 5 मंदिर आहेत, त्यातले आपण 3 मंदिर तर आजच कव्हर केले. ते 2 पण मंदिर आपण एक्सप्लोर केलेत. बघा इथे क्रिकेट चालू आहे मुलांचं. हे बघा क्रिकेट चालू आहे इथं. व्ह्यू बघू शकता. जो सुंदर मंदिर दिसतोय हनुमान मंदिर बघा. त्यानंतर शनी मंदिर. त्यानंतर आपण हा मंदिर एक्सप्लोर केला बघा. 3 मंदिर एकाच लाईनीत आहेत. सुंदर असे मंदिर आहे. ते बघा क्रिकेट चालू आहे, मस्त क्रिकेट चालू आहे इथे, कारण इथे मैदान आहेत बघा. ते तुम्ही बघू शकता, गावची फिलिंग आहे इथे मंदिरांच्या साईडलाच. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कारण आपण 2च मंदिर एक्सप्लोर करणार होतो. त्यानंतर साईडला असणार आपल्याला मंदिर समजले बोललो, ते पण आपण एक्सप्लोर करूया. बघा असा व्ह्यू आहे बघा या साईडला पूर्ण. ते 2 मंदिर आणि इकडे एक्सप्लोर केलेलं हा मंदिर बघा. किती सुंदर मंदिर आहे हा देखील, एक नंबर मंदिर आहे. फायनल चाललोय घरी. तर आज आपण आलेलो घासकोपरीत असणाऱ्या सुंदर असा शनी मंदिरने त्याच्या साईडला असणारा हिडन जेम जो की हनुमान मंदिर आहे. तो खूप कमी लोकांना माहिती आहे, तो आज आपण एक्सप्लोर केला. तर तुम्ही येत आहे तर संध्याकाळी नक्की या. आणि आता पावसाळ्यात तर प्लॅन नक्की करा, कारण साईडची हिरवळ वगैरे बघाल ना तर एक नंबर आहे. खूप निसर्गाच्या सानिध्यात असणारे हनुमान मंदिर आहे. तर तुम्ही कधी येत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हनुमान भक्तांना नक्की पाठवा. दर शनिवारी तुम्हाला रांगेत वगैरे उभं राहण्यापेक्षा या हनुमान मंदिरात नक्की या, कारण इथे तुम्हाला काहीच गर्दी भेटणार नाही. अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.